निवृत्ती 11 संघाचे संघ मालक निवृत्ती दादा पानसरे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी दादांना विनंती करतो या आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये. समालोचन कक्षामधनं कल्याण डोंबिवलीचा बहारदार आवाज आपण ऐकत होतो. निश्चितच करंजी काळन सर आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये आज शहापूर धर्तीवरती आलात. आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. जाऊया मैदानावरती. गेम ऑन. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. धाव घेण्यासाठी धावतायत. रिस्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतायत. व्हाईट बॉलचा कॉल. अवांतरची धाव येते. धावफलकावरती जोडली जाईल. 1+1 अशा 2 धावांच्या मदतीने श्री गणेशा होतोय. स्कोर कार्ड वरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. निवृत्ती 11 चरीव आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती आम्ही शुलोत्तरकर हा संघ मैदानावरती खेळतोय. डॅशिंग पर्सनॅलिटी, व्हाईट ड्रेसिंग, कडक गॉगल आणि संघ सुद्धा फॉर्म मध्ये निवृत्ती दादा पानसरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्र चांगलं निवडलं. खाली क्षेत्र निवडलं. ऑन साइडला दिला तडाखा. लॉंग ऑन बाउंड्री पार करत असताना ठोकलेला हा पहिला चौकार. 4. अरुण पानसरेवरती हल्ला चढवलाय. सलामीची जोडी मैदानावरती संतोष आणि देवा ही सलामीची जोडी मैदानावर खेळतायत. बॅट्समन संतोषनं ठोकलाय चौकार. यावेळेस आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने टार्गेट करत असताना जबरदस्त तडाखा. पाठोपाठ ठोकलेला हा दुसरा दमदार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आणि या 2 चौकारांच्या मदतीने धावफलक वेगानं पुढे सरकतं. 10 या धावसंख्येवरती 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बिनबाद आश्वासक दमदार सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट करून देण्यासाठी ही जोडी ओळखली जाते. स्ट्राइक एंड वरती संतोष लकडे आणि साथ देत असताना देवा. अरुणचा पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. गुडले स्पॉट वरती पिच केलं. थोडीशी उंची कमी ठेवली आणि सरळ निघून गेला ऑफ स्टंपच्या बाहेरून. विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव चेंडू. चांगल्या चेंडूंची यावेळेस पूर्तता पाहायला मिळते. अशा पद्धतीने रोखावं लागेल. या अगोदरची मॅच जर आपण पाहिली असेल तर निवृत्ती 11 चरीव हा संघ डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देताना पाहायला मिळाला. शिवशक्ती 12 तुते या टीमला डॉमिनेट करताना पाहायला मिळाला. यावेळेस अपील करतायत. बॅट्समन वाईड आहे असं मागतोय. विकेट किपर म्हणतो इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले. हा चेंडू येतोय निर्धाव. चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. निश्चितच अरुण पानसरेला यासाठी ओळखलं जातं. शहापूर तालुक्याचा हा एक व्यावसायिक ऑलराऊंडर खेळाडू आहे अरुण पानसरे. उच्च दर्जाची गोलंदाजी, 360 बॅटिंग यासाठी नक्कीच ओळखला जातो. या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळत होते. चेंडूवरती नजर नव्हती. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन आलं नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चौकार आले. त्यानंतरचे 3 चेंडू यावेळेस सलगचे निर्धाव येत आहेत आणि संघासाठी एक चांगली गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 6 षटकांची मॅच स्पर्धा आपण पाहताय. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग. राम पाटोळे सर, वैभव पाटोळे सर, जितू पाटोळे सर, नरेश पाटोळे सर, पाटोळे ब्रँड आणि आई गावदेवी शेंद्रून या सर्वांचं हे जबरदस्त दमदार आयोजन. 8व्या पर्वात आपण आहोत आणि निश्चितच या पर्वाला सलामी देत असताना बॅट्समन संतोष लकडे द लिजेंड ठोकतोय षटकार. षटकार येतोय. 6 धावांची मदत धावफलकाला केली जाते. 16 धावा. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा बिनबाद. अतिशय चांगली सुरुवात यावेळेस देत आहेत संतोष लकडे आणि देवा लकडे. ही जोडी मैदानावरती खेळतीये. एका बाजूनं जुना जाणता अनुभव संतोष लकडे बॅटिंग करत असताना चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती पेश करतायत.
दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. यावेळेस हा चेंडू चेक केला जाईल. पंच नदीम शहा सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करतायत आणि निश्चित एका धावेची भर अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलकामध्ये घातली जाईल. 17 धावा, 17 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात. देवा लकडेसाठी हा चेंडू कव्हरला खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. गरज आहे का हा प्रश्न नक्कीच विचारतील. वेळीच सावरलं, वेळीच आवरलं आणि पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित सिंगल आली. स्ट्राईक निश्चित संतोष लकडे माझ्याकडे राहू दे असं सांगतायत. फॉर्म मध्ये आहेत. चौकार षटकार आलेत बॅट मधनं आणि तसाच प्रयत्न यावेळेस बॅटची एज. शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडतोय, फेकतोय. डावखुऱ्या हाताने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तत्पूर्वी एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. एका धावेची मदत धावफलकाला पुन्हा करतायत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 19 धावा पाहायला मिळत आहेत. 19 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. 19 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आश्वासक करतायत. यावेळेस हा चेंडू पहा आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. गणेश सिनियर गोलंदाजी मार्क वरती. या षटकाची जबाबदारी आपण पाहताय त्याच्या खांद्यावरती आली आहे. मात्र जर आपण पाहिलं व्हाईट साठी रिव्ह्यू, व्हाईट साठी रिव्ह्यू या ठिकाणी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली जाते. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलंय. या ठिकाणी गोलंदाजाकडनं आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं रिव्ह्यू कॉल केलाय. व्हाईट चेक केलं जाईल. तिसरे अंपायर आमचे देसाई सर. प्रशांत देसाई सर या ठिकाणी तिसरे पंच आहे, चेक करतील. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या कंट्रोल रूम मध्ये या ठिकाणी चेक केलं जाते. टाइट कॉल आहे. अगदी कोकणामधून दूरवरनं येत आहेत. कदाचित घरून फोन आला असावा अर्जंट. इट्स अ वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. हा वाईट बॉल आहे. निश्चित चांगला निर्णय होता नदीम शाह सरांचा. त्याला आव्हान देत होते, मात्र आव्हान फेल ठरलंय. या ठिकाणी रिव्ह्यू गमावलेला आहे. निवृत्ती 11 चरीव संघ मित्रांनो, जो रिव्ह्यू तुमच्याकडे होता तो रिव्ह्यू तुम्ही या ठिकाणी गमावलाय. सूचना लक्षात घ्या. गोलंदाज गणेश ओव्हर द विकेटने टाकलेला हा चेंडू बॅट फिरवतो. बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती आला नाही. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव स्वरूपात समाप्त होणारा चेंडू आता मात्र सूर सापडलाय. अशाच पद्धतीच्या गोलंदाजीसाठी नक्कीच गणेश सिनियरची ओळख आहे. मात्र सुरुवातीचे काही चेंडू आपल्याला अवांतर पाहायला मिळाले, व्हाईट बॉल पाहायला मिळाले. हा चेंडू येतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय. कव्हरवरती चांगली फिल्डिंग, स्टॉप दिलाय. निश्चित तिथून जर चेंडू निघाला असता तर सरळ सीमारेषा गाठली असती. खाली क्षेत्र होतं मागच्या बाजूला आणि नक्कीच एक चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. संतोष लकडे आणि देवा लकडे ही जोडी मैदानावरती. अलीकडच्या काळातील ही जबरदस्त फॉर्म मध्ये असणारी टीम. यावर्षी आपण पाहाल तर नक्कीच पहिलीच मॅच आम्ही खेळतोय हे सांगतायत. सीझनची पहिलीच मॅच. 22चा इशारा येतोय. एक धाव येईल धावफलकावरती आपण जोडतोय. सीझनची पहिलीच मॅच खेळतोय टीम आम्ही शुलोत्तरकर. नक्कीच चांगली सुरुवात केली आहे. 1 बाउन्सचा कॉल गोलंदाजाला. गोलंदाजासाठी 1 बाउन्सचा हा कॉल या ठिकाणी देण्यात आलाय. धोक्याची घंटा. गणेश सिनियर गणेश पानसरेला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना. षटक दुसरं चालू आहे. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा. त्यानंतर हे दुसरं षटक 22 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. चांगली बॅटिंग.
या चेंडूवर बॉडी लाईन चेंडू आहे, प्रार केलाय, फटका चांगला आहे, फिल्डर दूरवर येतील, अडवण्याचा प्रयत्न करतील. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग, पकडलं फेकलं, पुन्हा 2 धावा येतील, धावफलकाला ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड हळूवाररित्या पुढे सरकवतायत. 2 षटकं संपतायत, नाबाद खेळतायत अजूनही दोन्ही फलंदाज. पाहायला मिळते धावफलकावरती 24 धावा, 24 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 0 विकेट. बिनबाद 24 धावा, 12.00 ची सरासरी राखतायत. चांगली बॅटिंग करतायत. दोन षटकं संपतायत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 24 धावा, 24 ऑन द बोर्ड. चारी बाजूला आपण पाहाल हिरवागार निसर्ग आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे ऐतिहासिक मैदान, शेंद्रुन प्रीमियर लीग पर्व 8वं, वैभवशाली गौरवशाली पर्व. मैदान अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये, शहराच्या आणि गावाच्या गदारोळापासनं निसर्गात वसलेलं हे मैदान, आणि या मैदानावरती आपण पाहताय चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. शांतपणे आणि सुसूत्रपणे, शिस्तबद्धपणे चालणारी ही स्पर्धा जगाच्या पाठीवर पाहिली जाते. भरपूर प्रेक्षकांचा निश्चितच फीडबॅक आम्हाला मिळतोय. दूरवरनं या स्पर्धेला पाहिलं जातं. हे मैदान आहे तरी कुठं? हे मैदान आहे मित्रांनो राम धोरे साहेबांच्या मालकीचं, धोऱ्याच्या पाडा गावचं हे व्यक्तिमत्व, आणि त्यांचं हे भव्य दिव्य मैदान, SPL मैदान, अर्थातच राजे शिवछत्रपती मैदान, धोऱ्याचा पाडा. या ठिकाणी आपण आहोत. लोकेशन वरती येण्यासाठी तुम्हाला नक्कीच भरपूर निसर्ग पार करून यावा लागतो. मात्र इथं आल्यानंतर जो आल्हाददायक वातावरणामध्ये तुम्ही प्रवेश करता, इथं आल्यानंतर जे आल्हाददायक वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं, इथून पावलं परत जात नसतात मित्रांनो. आमच्याकडे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वाहिनीला एका दिवसाला एक आठवड्याला कमीत कमी या दरम्यान आपण चर्चा करत होतो, आणि निश्चितच एक मोठी विकेट मैदानावरती कॅरी केली जाते. फलंदाज LBW च्या स्वरूपात बाद होतोय, पंचांनी बाद दिलंय, आणि LBW ला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये या सूचनेकडे तुमचं लक्ष वेधतोय. फलंदाज परत पहिला धक्का अटॅक करणाऱ्या टीम आम्ही शुलोत्तर या टीमला. फर्स्ट विकेट डाऊन. पहिली विकेट या ठिकाणी अर्जित करतायत. गोलंदाजी करत असताना गणेश ज्युनियर आलाय, विकेट घेतलीये. या चेंडूवर सुद्धा चेंडू हवेत, सुवर्ण संधी, झेल टिपला जाईल का हा प्रश्न आहे. चांगलं जजमेंट होतं, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू ड्रॉप झालाय, आणि या दरम्यान आपण पाहताय फलंदाजाला जीवनदान मिळालंय. कॅच पकडणं गरजेचं असतं. पकडा कॅच, जिंका मॅच. सकाळचं सत्र जर आपण पाहिलं असेल तर शिवशक्ती तुते संघासमोर खेळत असताना जवळजवळ 8 ते 9 कॅच या टीमनं पकडले. मात्र या मॅच मध्ये आपण पाहाल तर निश्चित एक सोपा झेल यावेळी ड्रॉप होतो. जजमेंट चांगलं केलं होतं, बरोबर चेंडूच्या खाली पोहोचला सुद्धा होता, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू ड्रॉप झाला, आणि त्यानंतर 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट झाला. यावेळेस पुन्हा संधी आलीये, आणि या संधीचं सोनं आता मात्र करतोय. विकेट संपादित केली जाईल, फलंदाज माघारी परतेल. नवीन बॅटर जो मैदानात आला होता आदिनाथ, त्याचा खेळ संपला. आम्ही शुलोत्तर संघ मैदानावरती खेळतोय. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं असेल, अगदी फॉर्म मध्ये टीम होती. बेडिसगाव प्रीमियर लीगच्या मेगा फायनल मध्ये या टीमला आपण पाहिलं. त्याचबरोबर शेनवे या ठिकाणी नाना चषक जे पार पडलं डे नाईट फॉर्मॅट मध्ये, त्या टुर्नामेंटची चॅम्पियन राहिलेली टीम आहे. पाहताना निश्चितच असं वाटेल की या टीमकडे पोटेन्शियल थोडं कमी असावं, मात्र एक खेळाडूच्या आतमध्ये अशी पॉवर भरली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये योगेश आलाय बॅटिंग करण्यासाठी. यावेळेस संतोष लकडे
जे मैदानावरती अँकरचा रोल प्ले करतायत. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुफान फटकेबाजी केली आणि यावेळेस थोडासा शांत खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. समोरून त्यांना साथ देणं गरजेचं आहे. निश्चितच अनुभवाची शिदोरी भरपूर पाठीशी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश. हा सततचा दुसरा डॉट. समोरून गोलंदाजी अटॅक सुद्धा आपण पाहाल तर तिखट मारा. मेन इन ऑरेंज. निवृत्ती पानसरे साहेबांची टीम मैदानावरती. निवृत्ती 11 चरीव हा संघ मैदानावरती खेळतोय. षटक तिसरं संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9.00 ची सरासरी 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आदरणीय मान्यवर सुनीलजी सातपुते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत करूया. या स्पर्धेसाठी नेहमीच मानाचं पान मोलाचं सहकार्य ज्या व्यक्तिमत्वाचं आम्हाला लाभतं, ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आणि या संपूर्ण सोहळ्यासाठी सुशोभीकरणाचं आणि फटाक्यांची जेवढी मदत लागली, जेवढी गरज लागली, ती अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या मोमेंट पर्यंत सुनीलजी सातपुते साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सुपूर्द झाली आहे. त्यांचा आपण हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया. दानशूर दात्यांचे आभार. यावेळेस आपण पाहाल तर चेंडू बराच वेळ हवेत होता. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले मात्र निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झाला. हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूने संतोष लकडे मॅन फ्रॉम शुलोत्तर, जुना जाणता खेळाडू आहे, भरपूर वर्षाचा अनुभव. आणि समोरून आपण पाहाल तर गोलंदाजी करत असताना रवी पानसरे द लिजेंड. 40+ जलवा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेत, झेल टिपण्यासाठी धावतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू ड्रॉप झाला आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या आकड्यावरती. 31 ऑन द बोर्ड. रवींद्र गोलंदाजी मार्कवरती. रवी पानसरे फिरकीचा जादूगार. लेग ब्रेक गोलंदाजीसाठी नक्कीच ओळख आहे आणि अलीकडच्या काळामध्ये फिटनेस सुद्धा चांगलं बनवलंय. 40+ क्रिकेट जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून जवळजवळ 15 ते 20 किलो वजन सुद्धा कमी केलंय रवी पानसरे. भरपूर वर्षाचा अनुभव मैदानात दाखवतायत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिली. बॅटिंग सुद्धा सुंदर करतात. समोरून आव्हान संतोष लकडे. ओरपी चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, जाळ्यात अडकवलं. असं वाटलं होतं की हा चेंडू ओरपीच आहे मात्र ही स्ट्रॅटेजी आहे आणि बरोबर जाळ्यात अडकवत असताना ट्रॅप मध्ये टाकलंय आणि माघारी पाठवलंय. बॅट्समन संतोष लकडे एक चांगला खेळ साकारून तंबूच्या आश्रयाला विसावतायत. धावा 31 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 4 चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यांना मिळवली आहे. रवी पानसरे जुने जाणते खेळाडू आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर पिच झालं, तिथून बाहेर निघतोय. पंचांचा इशारा वाईट बॉल. नदीम शाह सरांना आपण पाहत आहे फ्रॉम नवी मुंबई. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत कामगिरी पार पाडतायत. त्या बाजूने आपले सुमित तात्या, शहापूरचे आणबान शान, त्यांच्यासोबत साथ देत असताना कोकणातून रत्नागिरीवरनं आपल्या सेवेसाठी प्रशांतजी देसाई सर आपल्या सेवेत या ठिकाणी सुपूर्द झालेत. दूरवरचा प्रवास करून आलेली ही संपूर्ण मंडळी पंचांच्या भूमिकेमध्ये चांगलं काम पार पाडतायत. रणरण त्या उन्हामध्ये अगदी सकाळी 8:15 वाजता रिपोर्टिंग असतं. बरोबर रिपोर्टिंगला वेळेत हजर राहतात आणि संपूर्ण दिवस पार पडेपर्यंत इथं मैदानात असतात. यावेळेस संधी पुन्हा एकदा आली आहे. रवी पानसरेचा हा जलवा. फलंदाज फेल. अजून एक महत्वाचा बळी गडी बाद होतोय. अक्षय बाद झालाय. अनिकेत आणि योगेश हे 2 फलंदाज मैदानावरती. अनिकेत आलाय मैदानावर बॅटिंग करत असताना युनिट नंबर 6 वरती, 6 नंबर वरती आलाय मिडल ऑर्डर मध्ये. हा सुद्धा चेंडू चांगला आहे. एकदा का रवी पानसरेंना टप्पा सापडला की तुमचा कार्यक्रम केला समजायचा.
जबरदस्त गोलंदाजी, षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 32 धावा. केवळ 5 धावा खर्च केला. 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. या ठिकाणी कुठल्याही संघाला पॅनल्टी द्यावी असं आम्हाला वाटत नसतं, आयोजकांना वाटत नसतं, मात्र आपण वेळ पाळणं गरजेचं आहे. मित्रांनो, 4 षटकांचा खेळ पाहायला मिळतोय. संमिश्र सुरुवात दोनही संघासाठी पाहायला मिळेल. धावफलकावरती जरूर 32 धावा आहेत, मात्र एका बाजूने आपण विचार केला तर 4 गडी सुद्धा बाद होत आहेत. संघ निश्चितच द्विधा मनस्थितीमध्ये इथून कशा पद्धतीने आक्रमण करायचं, शेवटचे 12 चेंडू शिल्लक 50-60 धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. गणेश ज्युनियर गोलंदाजीसाठी आला. यावेळेस फटका खेचला अलॉंग द कार्पेट. आउटफील्ड फास्ट आहे, क्विक आउटफील्ड. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय, संघर्षमयी चौकार. गणेश ज्युनियर गोलंदाजी करतो. योगेश वरती भरपूर जबाबदारी, अपेक्षा सुद्धा भरपूर आहेत. फटका खेचलाय, मिडल झालाय. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेने. एक टप्प्यावरती अडवलं, फेकलं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी धावले आणि यस, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. गणेश ज्युनियर राईट मोर द विकेट. आणि केससाठी यावेळेस हा चेंडू पहा चेक केला जाईल. नक्कीच आपण पाहाल तर जादुई चेंडू होता, काही कळालं नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव स्वरूपात समाप्त होत असताना पाहायला मिळेल. निवृत्ती 11 सरी विपक्ष सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अमित शिलोत्तरकर या दोन संघांच्या दरम्यान षटक क्रमांक चालू असताना हे 5वं आहे. गणेश ज्युनियर गोलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट. लेग ब्रेक, लेग कटर पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बाहेर वळण घेतोय. बरोबर जागेवरती समोर पिच केलं आणि थोडस बाहेर पाहायला मिळाला. अतिशय चांगली ग्रीप आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना समाप्त झाला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. शांत झालेलं क्रिकेट. दुपारचं रणरणत ऊन 2 दिवसापासून आपण पाहताय. आभाळ काळं पाहायला मिळतंय. निश्चितच आपल्या भाषेत आभाट आलाय आणि थंडी गायब झाली आहे. यावेळेस ऑन साइडला खेळलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार धावांचा फटका येतोय. 4 धावा धावफलकाला जोडतायत. स्कोर कार्ड जातं ते जाऊन पोहोचलं 43 वरती. 43 ऑन द बोर्ड. निश्चित आपल्याला पाहायला मिळतंय दर्जेदार आयोजन आणि या आयोजनाचा महत्वाचा भाग चार धावा येत आहेत धावफलकावरती. आपण पाहताय तर 43 धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा. चेंडू आलेला आहे. मॅच बॉल कमिंग.
5व्या षटकामध्ये आपण आहोत. 5 चेंडू फेकून झालेत. निश्चित आपण पाहाल तर एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल चालू झाली आहे. यावेळेस हा चेंडू टॉस करत असताना पाहायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेत बाहेर निघतोय. निर्धाव स्वरूपात समाप्त झालाय. गणेश ज्युनियरचं हे संमिश्र षटक या ठिकाणी समाप्त झालं. 11 धावा खर्च केल्या. एकंदरीत आपण पाहाल तर 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 43 धावा. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावरती. 5 षटकांची समाप्ती. शेवटचं 6वं षटक इथून मार्गस्थ होईल. या शेवटच्या षटकात किती धावा येतील हे आपल्याला पाहायचंय. स्कोर कार्ड वरती जोडतायत अद्यापर्यंत 43. जोडी मैदानावरती बॅटिंग करते. एका बाजूने अनिकेत, दुसऱ्या बाजूने योगेश आणि अनिकेत हे दोन फलंदाज. आम्ही शुलोत्तर या संघासाठी 6 चेंडू शेवटचे शिल्लक. या 6 चेंडूंवरती धावा जमवण्याचा प्रयत्न करतील. धावा बनवण्याचा प्रयत्न करतील. धावा वाढवण्याचा प्रयत्न करतील. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या. लास्ट 6 बॉल रिमेनिंग. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत पूर्वार्धातील. या 6 चेंडूंवरती आक्रमक भूमिका आक्रमण करताना पाहायला मिळतील. स्लॉक्सचं षटक, हाणामारीचं षटक, जास्तीत जास्त धावा बनवण्याचं षटक आणि गोलंदाजासाठी असलेलं चॅलेंजिंग षटक या ठिकाणी चालू होतंय. षटक टाकण्यासाठी 6व्या षटकासाठी नितीन गोलंदाजी मार्क वरती. राईट मोर द विकेट न. चांगला चेंडू योगेश साठी फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारे कनेक्शन होऊ दिलं नाही. सरळ विकेट किपरनं हा चेंडू या ठिकाणी कलेक्ट केला. निर्धाव स्वरूपात समाप्त होत असणारा हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. नितीन गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेट. फुलटो चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवलं. सिंगल एक धाव. चला शिवशक्ती 12-12 तुते आणि डिंगडोंग परटोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचंय. या शेवटच्या षटकानंतर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. शिवशक्ती 12-12 तुते आणि डिंगडोंग परटोली दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक कक्षामध्ये तयार राहा. षटक चालू असताना हे आपण पाहताय शेवटचा अंतिम निर्णायक. गोलंदाजी करताना गोलंदाज नितीनला आपण पाहताय. स्कोर कार्ड वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल ते 44. दोन धावा पूर्ण आणि तिसरी धाव. विकेट किपर त्या ठिकाणी थोडासा फंबल कलेक्शन झालं नाही आणि ही तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येत आहेत. धावफलक आपण पाहाल तर 47. संघाचा हार्डिटर बॅट्समन. व्हाईट बॉल. शुलोत्तरचा रिव्हर्स किंग मिस्टर कैलास लकडे द लिजेंड अजूनही मैदानावरती यायचे बाकी. निश्चित प्रेक्षक राजा वाट पाहतोय कधी येईल. फॅन फॉलोविंग भरपूर. हा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. 4 येत आहेत. चौकाराची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. गरजेच्या वेळेला आलेला हा आश्वासक फटका. 4 धावांची मदत धावफलकाला करतायत. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा थोडंसं पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं ते तब्बल 52 या धावसंख्येवरती. 52 ऑन द बोर्ड. सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी केली आहे. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल चालू आहे. 52 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करत असताना योगेश मैदानावरती खेळतोय. संघ अडचणीत असताना एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून अजूनही अद्यापर्यंत पाहायला मिळतीये. 12 धावांचं योगदान वैयक्तिक दिलंय आणि स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन पानसरे शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकात आपण आहोत. निवृत्ती 11 चरीव संघासाठी हे शेवटचं षटक. त्यातल्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 2 चेंडूंना मात्र मी मैदानातून बाहेरच पाठवणार हे सांगत असताना बॅट्समन योगेश ऑन फायर. अजून एक दमदार स्ट्रोक. चौकार. चार धावा येत आहेत. पुन्हा धावफलक आपण पाहाल तर नक्कीच वेगानं पुढे सरकलंय. ते 56 वरती तब्बल जाऊन पोहोचलंय. निश्चितच कैलास लकडे मैदानावरती येण्याची वाट पाहतोय. मात्र शेवटचं षटक आणि
योगेशनं त्याची जागा भरून काढण्याचं काम केलंय. अद्यापर्यंत पाहिलं तर चांगली बॅटिंग केली आहे. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, अतिमोह आणि या मोहाचा बळी, फलंदाज बाद. शिवशक्ती टॉस केला जाईल. स्पर्धेचे आधारस्तंभ रामभाऊ पाटोळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. डिंगडॉंग परटोली हेड आणि नक्कीच रोहनला माहिती होतं आम्ही टॉस जिंकणार आहेत, त्यामुळे नक्कीच कॉल देण्याचा मान तुम्हाला त्यांनी दिला. रोहन, आज सकाळच्या सत्रामध्ये एक मॅच हारली आहे, यावेळेस टॉस जिंकलाय, मॅच सुद्धा जिंकायची आहे. काय निर्णय घेशील? आम्ही सत्रक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं, म्हणून रोहन पांडेची ओळख आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये आम्ही पाहिलं अगदी डाऊन द ऑर्डर बॅटिंगला आलास, काय कारण आहे? असं काय नाही, टीम नियोजन बोलत होते का मागे घेईल, त्यामुळे मागे घेईल. नक्कीच या मॅच मध्ये नवीन काहीतरी स्ट्रॅटेजी पाहायला मिळेल. डायरेक्ट बॉटम वरनं कॅप्टन अशी भूमिका तुला पार पाडायची आहे. 6 षटकांची मॅच, किती धावांपर्यंत रोखशील? समोर परटोली सारखी टीम आहे, ते सुद्धा एक मॅच जिंकलेत. 60-65 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 60-65 धावा बनवून त्या चेस करण्याची ताकद सुद्धा आम्ही ठेवतो. हे सांगत असताना रोहन पांढरे माझ्यासोबत आहे, त्याचबरोबर गणेश ढमके. सर, टॉस हारता, यावेळेस बॅटिंगच करायची आहे. तुम्ही टॉस जिंकल्यानंतर सुद्धा बॅटिंगच करत, तुमच्यासाठी काय फरक नाही पडत आहे. यावेळेस 6 षटकांची मॅच, समोर आव्हान कडवं आहे. शिवशक्ती तुते घायाल शेर आहे, किती धावा जमवाल 6 षटकांची मॅच? तुते संघ चांगला संघ आहे आणि आमचा पोलच सर्व चांगल्या टीम आहेत. शुलोत्तर असेल, आई गावदेवी शेंद्रुने, परटोली आहे, त्या सायराज चरिवे, मुगाव होती. मुगावला आम्ही हारून आता तर आमचं चांगलं परफॉर्मन्स झालेलं आहे. तर तुते संघासमोर आम्ही 70 धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करू. नक्की 70 धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस खेळ पाहायला मिळाला. या मॅच मध्ये सुद्धा चांगले खेळ, यशस्वी सामना त्या ठिकाणी चालू होतोय. द्वितीय सत्राला होईल सुरुवात. निश्चितच कडवा बॅटिंग करत असताना टीम निवृत्ती 11 चरिवी या संघासमोर शुलोत्तर संघानं 52 लगेच फिल्डिंग सजवून घ्या आणि समालोचन कक्षामध्ये जाऊया. त्या ठिकाणी कल्याण ग्रामीणचा जबरदस्त आवाज जोडला जातोय. मराठी भाषेतले एक जबरदस्त तंत्रशुद्ध आणि जबरदस्त आवाजानं एक चांगल्या दर्जाचं सर्वोत्कृष्ट समालोचन आपण ऐकूयात. जाऊयात आमचे मित्र सन्माननीय करंजी काळन सर यांच्याकडे जाऊयात. धन्यवाद. हॅलो, नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रुण प्रीमियर लीग 2024 60व पर्व. 5व्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालेली आहे आणि मॅच आपण पाहतोय ती तिसरी. टॉस जिंकून चरूने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. शिलोत्तरने बॅटिंग केली आणि धावसंख्या उभारलेली आहे 58. 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता चरीवची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेली. अरुण आणि राम या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. यानंतरचा सामना असेल तो तुते विरुद्ध परटोली, त्यानंतर मुगाव विरुद्ध चरीव, शिलोत्तर विरुद्ध मुगाव आणि त्यानंतर शेवटचा सामना 7वा असेल आजच्या 5व्या दिवसातील तुते विरुद्ध शेंद्रुण. अशा लढती आज आपण या 5व्या दिवसामध्ये पाहणार आहोत. पहिल्या इनिंग मध्ये संतोषने फार चांगली बॅटिंग केली, 20 धावांचं योगदान दिलं.
मिडल ऑर्डर मध्ये योगेश आणि शेवटला अनिकेतचा बॅटमधून देखील 7 धावा आल्या होत्या. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. फायटिंग टोटल आहे 58 बनवलेल्या 59च्या चेसला सुरुवात होईल. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. अरुण स्ट्रायकिंग एंडला व्हेरी फर्स्ट बॉल. ओहो डाऊन द लेग. फाईन लेग ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे थ्रो केलाय आणि फलंदाज बाद. रॉयल डकचा शिकार. अंपायरचा वाईडचा इशारा. 1 for 1. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाजाचा कॉल होता. डेंजर एंडला तो धावत होता आणि तोच बाद झाला आणि तो आता धावतोय पॅव्हलियनच्या दिशेने. एकही चेंडूचा सामना न करता मात्र आता पॅव्हलियनच्या दिशेने चाललाय तो राम. राम या मॅच पासून आता लांब. गरज होती का प्रश्न पडलाय पण त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. राम बाद. विकेट कशा येऊ ते येणं फार गरजेचं असतं. गोलंदाज जेव्हा मेहनत करतात क्षेत्ररक्षणाची साथ. येस 1 रनची पेनल्टी. दोन रनची. येस स्कोरर आपल्याला सांगतात 2 रनची पेनल्टी आहे. सो 2 रनची पेनल्टी असेल. टाइम आउट. बॅट्समन आउट झाल्यानंतर तुमचा नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. आयसीसी मध्ये 2 मिनिटांचा वेळ असतो पण शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये नियमांच्या बाबतीत मी मॅनेजमेंटचं मनापासून कौतुक करेन. महाराष्ट्राच्या बऱ्याचशा स्पर्धा कव्हर केल्यात महाराष्ट्र बाहेर देखील. पण शेंद्रून प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य आणि आल्याबरोबर त्या गोष्टी मी बघितल्या की जेव्हा फलंदाज धावत होते खेळपट्टीवरून 9 दिवसच्या खेळपट्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. 9 दिवसाचा खेळ आहे त्यामुळे खेळपट्टीची निगा राखणं तिची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच अंपायरने जेव्हा फलंदाज धावतात खेळपट्टीवरतून तेव्हा पेनल्टी मिळते. आता वेळेचं उल्लंघन केलं. ऑफ समचा बार. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरचा वरतून. बाबा पॅक. एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. सीमा पार. चौकार. मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2024 8वा पर्व. दिवस 5वा. सामना 3रा. दुसरा डाव. पहिलं षटक. टार्गेट 59. पहिली विकेट पडली. ऑन साइडला फ्लिक केला. बॅटचा चेहरा बंद केला. शॉर्ट स्क्वेअरला फील्डर येतोय. चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय आणि तोपर्यंत 1 धाव देखील पूर्ण झालेली आहे. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. त्या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता सकाळी फार आपण 1 तास अगोदर जर वातावरण बघितलं वेदर तर ढगाळ वातावरण होतं. पण आता सूर्यप्रकाश. पुन्हा हवेमध्ये खेळला अनऑर्थोडॉक्स पद्धतीनं मिनी हेलिकॉप्टर. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डीप पोहोचला. थ्रो येतोय. अरुण देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय. धावसंख्या 2 ने पुन्हा पुढे जाईल. स्कोमोझॉन 9 धावा. फार चांगलं गुणसंख्या लेखन आमचे शशिकांत दादा. मनापासून कौतुक. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या लेखणीमधून जे सेवा करतात टेनिस बॉल क्रिकेटची. शफल क्रॉस ऑन साइडला टर्न करण्यात आला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा गॅप मध्ये बॉल होता. स्क्वेअर लेगच्या फिल्डरने पुन्हा ती गॅप कव्हर केलेली आहे. सिंगल मिळते. एलिव्हेट करता आलं नाही या फटक्याला. जर त्यांना एलिव्हेट करता आलं असतं तर इथे चौकार षटकारामध्ये परावर्तित झाला असता बॉल. सिंगल मिळते. या सिंगलने धावसंख्या 10 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि या षटकातील एका चेंडूचा खेळ जुनी बाकी. फर्स्ट ओव्हर प्रोडक्टिव्ह आहे. 59 धावांना चेस करत असताना किमान तुम्हाला 9 धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट सांगताय 10 धावा धावा फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू. अक्षय कोलात आलाय. बॉल बॅक ट्रॅप आहे. मिड ऑनला फिल्डर. रनआउटची संधी असेल का? यस होती ती पण थोडा वेळ लागला थ्रो करण्यासाठी. धाव मिळते ती 1. प्रयत्न होता पुन्हा दिवसा ढवळ्या दुसऱ्या धावेची चोरी करण्याचा प्रयत्न होता त्यांचा पण ते पकडले गेले. थांबले दोघे.
एकच धाव मिळते या शेवटच्या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद 11 धावा नेल्सन फिगर. 11 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करत असताना सरीव. उर्वरित आपण पाहतोय 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या मॅच मध्ये आता 30 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 48. पॅनल्टी देखील होती त्यामुळे आपण आता या धावा 11 झालेल्या त्यामधून 2 मायनस करूयात. 9 धावा फक्त धावा फलकावरती आहेत. लक्षात घ्या दोन्ही संघ. पॅनल्टी होती. विकेट पडल्यानंतर फलंदाज लवकर आला नव्हता. ती पॅनल्टी आपण मायनस करतोय. 11 झालेल्या आहेत त्या 9 असतील फक्त आता. 9 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. सरीव आणि शिलोत्तर या दोन्ही संघांचे संघनायक आपण देखील लक्षात घ्या. वेळेचं बंधन आहे. टाइम इज मनी. वेळ तुमच्यासाठी कधीही थांबत नाही. तुम्ही वेळेसाठी का थांबता? ज्याला टाइम मॅनेजमेंट जमलं तो आयुष्यात नेहमीच सक्सेसफुल होतो. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. स्विच हिट. थर्ड मॅनला फिल्डर. कॅच. फलंदाज बाद. अरुणची प्राइज विकेट मिळवले आणि सध्या जल्लोष करतायत शिलोत्तरचे 11 खेळाडू. धक्का बसतोय. 9 वरती दुसरा सरीवला. सीनियर प्लेयर शॉट थर्डमॅनला संतोष यांनी टिपलेल्या झेलने अरुणच्या खेळी संत. चांगला झेल टिपलाय. दोन्ही हात हवेमध्ये होते आणि स्वतःला स्ट्रेच करत असताना थर्डमॅन फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट असे क्षेत्र आहे जिथे चेंडू नेहमीच बॅटची कडा घेऊन भोवऱ्यासारखा फिरत येत असतो. आणि बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की जे जे संघाचे चांगले क्षेत्ररक्षक असतात ते आउटफील्ड मध्ये असतात, मागे सिनियर प्लेयर असतात आणि तिथे तुमचा अनुभव देखील कामी येतो. जेव्हा टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतो त्या क्षणाला तुमचा फिल्डर तितका चाणाक्य असणं, शार्प असणं, अलर्ट असणं गरजेचं असतं. ओ डाऊन दी लेग, खराब लाईन, अंपायर श्रीराम वाईट आणि या वाईटने धावसंख्या आपण पाहतोय ती सध्या 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, त्यानंतर विकेट पडलेली आहे, वाईट येतोय, 10 धावा धावा फलकावरती आहेत. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बाहेर आहे, लॉंग ऑनला बाहेर आहे, मिड विकेटला बाहेर आहे. ओव्हर पिच, लॉफ करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय, बॅकिंगला फिल्डर आहे, सिंगल मिळते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि मी म्हणेन चांगला प्रयत्न, बिकॉज पॉइंटला बॅकिंगला फिल्डर होता. थ्रो जर कदाचित केला असता तो विकेट किपरने पकडून लावला असता, त्यामध्ये त्या वेळेमध्ये फलंदाज पोहोचू शकत होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न योग्य होता पण ते मिस. धावसंख्या 11. संजय सेकंड ओव्हर मध्ये आतापर्यंत डिसिप्लिन बॉलिंग अरुणच्या विकेट नंतर. लाईन पुन्हा खराब आहे, अंपायर्सला पाहावं लागेल. आपसुक हात फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाचा डोक्याला गेला, म्हणजे हा वाईडच आहे. या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्या 12. सिंगल डबलने लाईफ लाईन आहे क्रिकेटची. तुम्हाला धावफलक हलतं ठेवायचंय, एक्स्ट्राच्या धावा येतात म्हणजे ते तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज आहे. संजय राउंड विकेट, हार्ड लेंथ हुक केलाय, फाईन आहे आणि पूर्णपणे त्या गॅप मधून चेंडू चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. मागचा चेंडू खराब लाईनने लेगस्टम्पचा बाहेर, यावेळेला खराब लेन देखील आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॉडी लाईन होता, शफल क्रॉस झाला फलंदाज आणि हुकचा फटका आपण बघितलाय. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून 2 चौकारांनी अक्षय 12 वरती खेळतो. नॉट आउट. जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते. जबाबदारी नावाचं टॉनिक प्यायल्यानंतर माणूस कधी थकत नाही. ही जबाबदारी फलंदाजाने घेतलेली आहे. अक्षयच्या बॅटमधून 2 चौकार, 12ला तो नॉट आउट आहे. उमेशने सिंगल काढले. टोटल स्कोर आपण पाहतोय सध्या तो 16 धावा धावा फलकावरती. यस अंपायर, नवीन बॉल पाहिजे. संयोजकांना माझी विनंती असेल की आपण नवीन बॉल द्या. काटेकोर आणि पारदर्शकता या मॅनेजमेंटचं वैशिष्ट्य राहिलं. आदरणीय अध्यक्ष रामजी पाटोळे सर असतील, उपाध्यक्ष जितूजी पाटोळे, सचिव वैभवजी पाटोळे, नरेशजी पाटोळे, सतीशजी पाटोळे, पप्पूजी पाटोळे आणि निलेशजी पाटोळे,
प्रत्येक मॅच कडे त्यांचं लक्ष आहे, मॅनेजमेंट, वेळेचं बंधन आहे आणि अंपायर्सला देखील त्यांनी पूर्णपणे ती मुभा दिलेली आहे की कोणत्या क्षणाला तुम्ही पेनल्टी इम्प्लिमेंट करू शकता, खेळाडूंना वॉर्न करू शकता, या सर्व गोष्टी. आणि खास करून मला आता स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची आठवण होते. सकाळी बरोबर वेळेवरती या स्पर्धेमध्ये देखील चेंडू पडतो, अंपायरचा निर्णय अंतिम असतो, कोणी आर्ग्युमेंट करत नाही आणि मॅनेजमेंटला जे काही हवंय ते मिळतं या स्पर्धेकडून. आणि त्यामुळे क्रिकेटचा स्टँडर्ड जपणारी शहापूर तालुक्याची ही स्पर्धा शेंदूर प्रीमियर लीग 2024. या मॅनेजमेंटचं मनापासून कौतुक. खाली राहिलाय चेंडू. अपेक्षा नव्हती फलंदाजाला, अपेक्षा गोलंदाजाला देखील नव्हती की हा चेंडू खाली राहील. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. पाणबुडी ज्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते त्या पद्धतीचा चेंडू होता. आणि सध्या आधुनिक युगामध्ये प्रत्येक देशाकडे पाणबुड्यांची संख्या वाढते. भारत देखील पाणबुड्या बनवतोय. ज्या अगोदर आपण आयात करायचो, आता स्वतः मॅन्युफॅक्चरर बनला भारत. फुल टॉस आहे, मिस टाइम, टॉपेज आहे, गोलंदाज पोहोचला फॉलो थ्रू मधून, कॅच ड्रॉप. एक सहज सोपा वाटणारा झेल सुटला आणि जीवनदान कोणाला, तर फलंदाज अक्षयला. क्षणभरातच अक्षयचा चेहरा नाराज होता, मात्र त्याच्या चेहऱ्यावरती आता थोडस हास्य असेल, थोडस आता निराश नसेल. त्याचं कारण आहे कॅच ड्रॉप झालेली आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये चुकाल तर विजयाला तुम्ही मुकणार आहात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती सध्या 17. जीवनदान, रोहित शर्माला दिलेल्या जीवनदानानंतर 264 धावा आपण बघितल्या आंतरराष्ट्रीय ओडीआय क्रिकेटमध्ये. आणि असे बरेचसे किस्से तुम्हाला माहितच आहेत. लेक्समचा बाहेर होता, ऑनसाइडला हुक करण्याचा प्रयत्न, लाईन पुन्हा खराब आहे, डाऊन दिलाय, इट इज वाईड. स्कोर ऑन 18. 18 धावा धावफलकावरती. मॉडर्न डे क्रिकेट बदलत आहे. सुरुवातीला सर्वजण टेस्ट मॅच पाहायचे, त्यामध्ये मजा होती. त्यानंतर ओडीआय क्रिकेटकडे सर्वांच्या नजरा होत्या. T20 आता T10 आलाय. हाफ फॉली लॉफ केलाय, डीप मध्ये फिल्डर, झेलची संधी आणि इथे कॅच ड्रॉप. रनआउटची संधी आहे पण अक्षयच्या वेगाने पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॅच ड्रॉप होत आहे डीप मध्ये. मिड विकेटच्या फिल्डरने सोडलाय झेल. आता तो फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय अनिकेत. टोटल स्कोर 20. 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक संपन्न होत आहेत. एक बॉल बाकी. अंपायर पहिला विकेट, त्यानंतर 2 वाईड आले, चौकार आलाय. बॅक टू बॅक 2 वाईड ना, टोटल 3 वाईड आले त्या ओव्हरमध्ये. 5च बॉल झाले ना. पहिली विकेट, त्यानंतर लागोपाठ 2 वाईड, चौकार, 0, सिंगल, वाईड, डबल, 5च बॉल. हा एक डॉट आलाय ना. चला मी रिकरेक्शन करतोय, क्षमस्व त्याबद्दल. धावा झालेल्या धावफलकावरती त्या 21 धावा. सो ओव्हरऑल आता आम्ही टॅली करून तुमच्या समोर धावसंख्या आणतोय. 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 20 रन्स. लक्षात घ्या, फर्स्ट ओव्हर मध्ये 9 धावा होत्या, सेकंड ओव्हर मध्ये 11 आलेल्या आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट 59चं. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. येस, कम ऑन हरी अप. वेळ जास्त चाललाय. अंपायर्स कडून सूचना आहेत. फिल्डिंग करणारी टीम शिलोत्तर, अन्यथा वेळेचं उल्लंघन केलं तर तुमच्या 5 फिल्डरांपैकी तुम्हाला 30 या सर्कल मध्ये एक फिल्डर घ्यावा लागेल. मॅनेजमेंट कडून स्ट्रिक्ट वॉर्निंग.
अहो डाऊन दिले की हाही चेंडू आपण बघितलाय आणि अंपायरचा इशारा वाईट. थोडासा वेळ जरूर घेतला त्यांनी, अगोदर स्पष्टपणे बघितलं की पायाला ब्रश झालाय की नाही. स्टँडर्ड वाढवणारी ऑन साइडला पुन्हा टणकण्याचा प्रयत्न, मात्र इथे शॉट फाईन लेग ऍक्शन मध्ये असेल. अंपायर्स कडे पुन्हा आपण पाहतोय आणि इशारा आलाय तो व्हाईट बॉल. लाईन खराब आपण वारंवार पाहतो. एक्स्ट्रा रन आपण मागच्या ओव्हर मध्ये देखील बघितल्या. आता 2 टोटल ओव्हरऑल या ओव्हर मध्ये 3 एक्स्ट्रा रन आलेले आहेत. एकही व्हॅलिड बॉल आतापर्यंत आला नाही. 2 वाईड आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 23. बॉल तयार. टॉप एज आहे. प्रचंड ताकदीचा वापर होता पण व्यवस्थित कनेक्शन नव्हतं आणि विकेट किपरने फार चांगला झेल टिपलाय. ज्या झेलने डाव संपला फलंदाज उमेशचा. धक्का बसतोय तो तिसरा शिलोत्तरला. बॉल वरती 3 विकेट आलेत. एकही धाव आली नाही. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. आता मजा येईल या मॅच मध्ये. अक्षयला 7 हवी होती, ती दिली नाही. उमेशने ती दिली नाही. राहुलने ती दिली नाही. रवींद्रने. आणि आता येतोय 7व्या क्रमांकावरती ज्युनियर गणेश. घ्यावं लागेल. पार्टनरशिपची गरज आहे. दुसऱ्या बाजूने काय गोलंदाजी होते. स्ट्रॉंगली कमबॅक, इम्पॅक्ट पाडू देणारी गोलंदाजी या इनिंग मध्ये जो गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतो अक्षय. इज ऑन हॅट्रिक. 2 लागोपाठ विकेट गेलेत म्हणजे हॅट्रिक बॉल आता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ बाहेर, ऑन साइडला 3, वाइडिश लॉंग ऑन, मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बॉल तयार. अक्षय लॉफ केलाय. झेलची संधी. विकेट हॅट्रिक पूर्ण होऊ शकते आणि ती झाली आहे. काय बॉलिंग परफॉर्मन्स आहे गोलंदाज अक्षयचा. ज्या मॅच मध्ये शिलोत्तर संघ आपल्याला पुढे वाटत होता त्याला आता बॅकफुटला ढकललंय अशी गोलंदाजी अक्षयने केली आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट करतोय तर धक्का 6वा बसलाय 23 वरती शिलोत्तरला.
ते बॅटिंग करणाऱ्या शिलोत्तर संघाला आणि माफ करा चरीवला फार चांगली बॉलिंग केली आहे ती शिलोत्तरच्या गोलंदाज अक्षयने 2 षटकांच्या स्पेल मध्ये 4 विकेट मिळवले आणि मागचं षटक जे प्रिव्हियस ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली ती इम्पॅक्ट पाडून देणारी राहिलेली आहे आणि आता जे काही करायचंय ते चरीवच्या अक्षयला करायचंय. 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. 59 धावा ऑन पेपर तितक्याशा मोठ्या वाटत नव्हत्या पण गोलंदाज अक्षयने केलेली गोलंदाजी आता धावा मोठ्या बनवते. बऱ्याच वेळेला आपण पाहतो जे फलंदाजांना कमवता येत नाही ते गोलंदाज तुम्हाला कमवून देतात आणि त्यांनी जर दिलं तर जरूर तुम्ही सामना जिंकता. गौतम गंभीरने एकदा इंटरव्ह्यू मध्ये म्हटलेले की फलंदाज तुम्हाला मॅच जिंकून देतात पण तुमच्याकडे जर चांगले गोलंदाज असतील तर तुम्ही स्पर्धा जिंकू शकता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 25. बॉल आता 18 शिल्लक आहे. 18 मध्ये 34 धावांची गरज असताना 4th ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती देवा. अक्षय पानसरे ऑन स्ट्राइक. 18 बॉल 34. पहिला चेंडू घेऊन देवा ऑफ स्टंपच्या बाहेर. कव्हर ड्राईव्हचा सुंदर फटका पण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्वीपर कव्हरला फील्ड फर्स्ट अँड कंप्लीट. आता विकेट पडू शकते. अक्षयचा मध्ये गोलंदाज देखील आला होता ही रन कंप्लीट करत असताना मात्र मिस कॉर्डिनेशन आणि त्यामध्ये फलंदाजाची विकेट. धनाजी बाद. अक्षय उभा आहे पण दुसऱ्या बाजूने विकेट जात आहेत. 9व्या क्रमांकाचा फलंदाजाला यावं लागलं. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉल शिल्लक आहेत 17 आणि 17 मध्ये 33 धावांची गरज आहे मॅच मध्ये चरीव संघाला. स्ट्रेंथला बॅक केली आहे सध्या शिलोत्तरल्या कर्णधाराने. त्यांची गोलंदाजी 17 बॉल 33. विकेट पडलेत 8 नाही 7 पडलेत माफ करा 7 विकेट पडलेत लक्षात घ्या. 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉल शिल्लक आहेत 17 आणि 17 मध्ये 33 धावांची गरज. गणेश आले सिनियर. देवा तयार. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. शॉर्ट मिड विकेटला बॉल आहे. डीप मधून फिल्डर येतोय. फर्स्ट अँड कंप्लीट पण गणेशचा स्पष्टपणे नकार आहे कारण या क्षणाला जर रनआउटची विकेट पडली तर या मॅच मधून आपण मात्र बाहेर जाणार आहोत. 27 धावा. अक्षय पानसरे संपूर्ण जबाबदारी या अक्षय वरती आहे. तो स्ट्रायकिंग एंडला आणि अक्षय पानसरे जर शेवटपर्यंत उभा राहिला तर हा सामना देखील असेल चरीव संघाचा. ती मात्र शंका नाही. देवा चान्स घेईल आणि ऑलरेडी टीम मीटिंग मध्ये तेच घडलं असेल की ऑलरेडी 7 विकेट पडलेले आहेत. आता आपल्याला विकेट घ्यायचे आणि त्याच रणनीतीने देवा गोलंदाजी करेल. 16 चेंडू 32 धावांची गरज या मॅच मध्ये. ऑफसमचा बाहेर. चेंडूच्या रेषेपासून मागे आला. जागा बनवली होती. बॅकफुटला थांबला होता. कव्हर्स मध्ये ड्राइव्ह करायचं होतं पण ते जमलं नाही. डॉट बॉल. 15 चेंडू 32 धावा. हे समीकरण प्रत्येक चेंडू अगणित सामना बदलतोय. प्रत्येक चेंडू अगणित प्रेशर वाढतंय. ते कधी गोलंदाजावरती कधी फलंदाजावरती. डॉट बॉल आले तर फलंदाज आपसुक अंडर प्रेशर जाईल पण दुसऱ्या बाजूने विनिंग पर्सेंटेज वाढलेले ते शिलोत्तरचे त्यांच्या बॉलिंगने. 15 बॉल 32. देवा. ओहो स्टंपचा फार जवळून गेला पण तो हिट झाला नाही. बॉल बचावलाय. देवा जरूर फॉलो थ्रो मध्ये म्हणाला असेल अरे देवा कसा बॉल लागला नाही स्टंपला अन्यथा अक्षय इथे बाद झाला असता. बॉल शिल्लक आहेत आता ते 14 आणि 14 बॉल 32 धावांची गरज या मॅच मध्ये चरीव संघाला. अक्षय पानसरे ऑन स्ट्राइक. ऑन साइडला पूल केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. मिड विकेटला फील्डर थांबला. येतोय बॉल त्याच्याकडे. फिल्डिंग चांगली. थ्रो चांगला आहे. एका जावेवरती समाधान मानावं लागेल. गुड फिल्डिंग डीप मध्ये. हरकत नाही. बऱ्याच वेळेला असं घडतं 12th मॅन बऱ्याचशा क्षेत्ररक्षकांची नावं विसरतात. आता त्यांना आठवलं पॅडी होता त्या ठिकाणी. बॉल शिल्लक आहे 13 आणि 13 बॉल मध्ये 31 धावांची गरज या मॅच मध्ये चरीव संघाला. सिनियर गणेश स्ट्रायकिंग एंडला.
ओहो फुल टॉस, इट इज नो बॉल. वेस्ट आहे कमरेचा वरती आणि त्या चेंडूला स्पर्श करतात आणि गणेशला नो बॉल आहे. धाव जरूर एक मिळते. स्कोमॉझॉन 29, 29 धावा धाव फलकावरती. म्हणजे अजूनही या मॅच मध्ये 30 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या चरीवला. प्रीटॉन संधी आता फलंदाजाकडे. ओहो सोडून दिलाय. वेल लेफ्ट, इट इज वाईड. रेट कंटिन्यू असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती पुढे जात असताना 30 कंप्लीट. 30 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजूनही या मॅच मध्ये 29 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या सरीवला. मॅच ऑन आहे आता. गणेश देखील प्रयत्न करेल बिकॉज फ्री हिट आहे. या फ्री हिट वरती एक मोठा हिट आला तर या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये धावांचं अंतर कमी असेल सरीवसाठी. देवा ओहो लॉफ करण्याचा प्रयत्न. हलकी अपील करतात पण अपील कसली आहे. फ्री हिट होता, आला तो डॉट बॉल. षटक संपन्न होत आहेत ते 4. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 30 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूयात. आय थिंक बॉल ब्रश झाला ऑफ स्टंपला पण बेल्स पडली नाही. ऍक्शन रिप्ले ऑफ स्टंपचा फार जवळून गेलाय. चाटून गेला चेंडू ऑफ स्टंपला पण बेल्स पडली नाही. पडली असती तरी फलंदाज सेफ असता बिकॉज हा बॉल मागचा जो फ्री हिट होता. येस पडली होती. अंपायर्स आपल्याला सांगतायत. ढगाळ वातावरण आहे त्यामुळे कुठेतरी इथून स्पष्टपणे दिसलं नाही. ती बेल्स पडली होती. व्हेरी गुड अंपायरिंग. आमच्या तीनही अंपायर्स आम्ही मनापासून कौतुक करू. 30 धावा झाल्यात. 29 धावांची गरज आहे 2 षटकांमध्ये. 12 बॉल आणि 29 धावांची गरज आहे सरीवला शिलोतरच्या विरुद्ध. अक्षय पानसरे आणि गणेशला पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 ते 3 चेंडू तुम्ही फेस केले म्हणजे आम्ही म्हणू शकतो लिमिटेड ओव्हर मध्ये तुम्ही सेट झालेला. ते दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. 12 बॉल 29 ची गरज असताना गोलंदाज राज. ओहो फाईन लेग ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. फॉलो थ्रो मध्ये थांबलाय राज. बॉलला बॅकिंग करतोय. 1 धाव. लेग बायचा अंपायरचा इशारा. पानसरे मोठ्या फटक्यांसाठी चान्स घेत आहेत पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. 3ऱ्या क्रमांकावरती आला अक्षय पानसरे. सुरुवातीला चांगला खेळ केला. पहिल्या 5 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. त्यानंतर संघर्ष मोठा करावा लागला. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलंय. 28 ची गरज आहे. 11 बॉल. लॉफ केलाय. व्हॉट अ शॉट इज दॅट. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. गणेशने दिलाय दणका. संघर्षमय षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 37. आता बॉल उरले 10 आणि 10 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 10 बॉल 22 धावांची गरज आहे. संयोजकांना विनंती की पॅव्हलियन मध्ये पाणी हवंय. ते आपण पाणी प्लीज त्यांना पुरवावं. 8 लेंथ आहे. हुक करण्याचा प्रयत्न पण आलाय. डॉट बॉल. मागचा चेंडू हाफ फॉली पडला. ज्युसी हाफ फॉली होता. एक्स्ट्रा कव्हरला सिक्सर आलेला पण इथे आपण बघितलं तर शॉर्ट ऑफ लेंथ राईट झाला बॉल. सरप्राईज करत असताना फलंदाजाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती सध्या थांबलेली आहे. 37 बॉल उरलेले आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 22 धावांची गरज. मॅच ऑन. आहा रेंज मध्ये बॉल आणि तो चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमा पार. भव्य षटकार. मॅच ऑन. ज्या प्रेक्षकांचा नजरा या मॅच कडे नव्हत्या 7 विकेट पडल्यानंतर 9व्या क्रमांकावरती गणेश आलाय आणि तो नुसता आला नाही तर त्याच्या बॅट मधून 2 षटकार देखील आलेले आहेत. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय सिनियर गणेश. 2 षटकारांच्या साहाय्याने धावसंख्या 43 वरती फ्लाय होते. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये सरीवला. व्हॉट अ मॅच. पॅव्हिलियन आतापर्यंत शांत होतं. या 2 षटकारांनी त्यांची देखील चर्चा सुरुवात. इथेही थोडंसं स्मित हास्य.
गोलंदाजावरती दडपण. 2 षटकारांनी त्रेचाळीस धावा बनलेल्या आहेत. बॉल आता शिल्लक आहेत आपण पाहतोय ते अर्थातच 8 आणि 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या सरीवला. माझ्या मॅच मध्ये सामना बदललाय. 2 षटकारांनी विकेटने पुन्हा कमबॅक करावं लागेल शिलोत्तरचा गोलंदाज राजला. राजवरती सध्या राज गणेशचं हार्डलेंथ होता, उकळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या बाजूला चेंडू होता पण तो त्याला अगोदर सापडला नाही. 1 रन मिळते. सिंगल धावसंख्या आपण पाहतोय 44. 44 आकड्यावरती 15 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. जे 2 षटकार आलेले आहेत ते या मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या सरीवला. आता अक्षय पानसरे स्ट्रायकिंग एंडला. हा डॉट बॉल आला तर प्रेशर असेल सरीवरती. हा जर षटकार चौकार आला तर प्रेशर मग गोलंदाजावरती असेल जो नेक्स्ट ओव्हर मध्ये. 7 बॉल 15. बॉल ते राज राईट आर्म अराउंड द विकेट. अक्षय पानसरे ऑन स्ट्राइक. लॉफ केला, बॅट फिरली हातामध्ये, मिस टाइम आहे. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला आणि कॅच ड्रॉप. रिले कॅचचा प्रयत्न होता, कॅच ड्रॉप झाली आहे. गणेशकडे स्ट्राइक असेल. 2 धावा इथे मिळतात. षटक संपन्न. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 46 बॉल शिल्लक आहेत आता. 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 13. वेदरचा कसा फायदा होतो आपण पहा. लिमिटेड ओव्हर मध्ये या सर्व गोष्टी आपल्याला बराचसा इम्पॅक्ट पाडून जातात. मध्येच ढगाळ वातावरण येतंय, मध्येच आपण पाहतोय सूर्य प्रखर ऊन टाकतोय आणि जेव्हा सूर्य ऊन प्रखर टाकतोय तेव्हा मात्र ते फलंदाजांना पोषक असतं. बॉडी थोडी हीट होते आणि बॉल तितकाच आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होतोय. हवेमधून तो जात असताना देखील पाहायला मिळाला. 2 षटकारांनी वेळ जास्त चाललाय. पुन्हा अंपायरचा इशारा देतोय फिल्डिंग करणारी टीम शिलोत्तर. कर्णधार लक्षात घ्या, आपण जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर अंपायर तुम्हाला कधीही पॅनल्टी इम्प्लिमेंट करू शकत आहे. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2024 मध्ये उपस्थित पुन्हा एकदा तमाम लाटक्या क्रीडा रसिकांचं, मंचावरती उपस्थित पाहुण्यांचं, खेळाडूंचं मी समालोचक करणकांत डोंबिवली सहर्ष स्वागत करेन. मॅच नंबर 3 डे 5 सीझन 8 SPL 2024. स्टील रिक्वायर्ड 13, रिमेनिंग 6 डिलिव्हरीज, 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या सरीवला. गणेशने जी बॅटिंग केली त्या बॅटिंगने आत्मविश्वास त्याच्याकडे, पण गोलंदाज दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हाईट फॅक्टर इम्पॉर्टंट असतं आणि त्या हाईट फॅक्टर या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आलाय विराज. अगोदर राज होता, आता विराज आलाय. विराज आलाय ऑन साइडला, डीप मध्ये फील्ड, झेलची संधी. यावेळेला चुकी नाही, फार चांगला झेल टिपलाय पॅडीने आणि गणेश आता पॅव्हलियनच्या दिशेने जाईल. मॅच ऑन पुन्हा एकदा. मागच्या ओव्हर मध्ये आलेल्या धावा इम्पॅक्ट या मॅचचा होता तो बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. तो मोमेंटम आता शिफ्ट होतोय पुन्हा शिलोत्तर कडे. स्ट्राइक असेल नवीन आलेल्या फलंदाजाकडे. बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल 13 धावांची गरज. एक छोटीशी टीम मिटिंग गणेशच्या विकेट नंतर आपण बघितली. पुन्हा ते तयार होतील शिलोत्तरचे क्षेत्ररक्षक. मात्र दुसऱ्या बाजूने पॅव्हिलियन मधून काय ऐकून आलाय पाहूयात बाळा, आणि तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. 5 बॉल 13. विकेट पडलेत ते 8. 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय बाळा. पाहूयात बाळाच्या बॅट मधून किती धावा येतील. पाहिजेत फक्त 13. 13ला विजय असेल सरीवचा. लेफ्टी आहे बाळा, त्यामुळे आता क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट लॉंग ऑन. विराज तयार. V4 विक्ट्री. ती विक्ट्री कोणाची असेल, कोणाचा विजय असेल, सरीवचा की मात्र शिलोत्तरचा. विराजने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. 5 बॉल 13. खेचून मारलाय आणि तो लांब देखील मारलाय. डी मिड विकेट सीमा रेसेचा बार स्लॉट मध्ये दिला आणि तो आता बाळाने पाठवला या प्लॉटच्या बाहेर. षटकार.
बाळाचा भाला. एक विकेट आणि बाकी आहे, पण त्यासाठी तुम्हाला विकेट मिळवावी लागेल. एक षटकार आलाय. मॅच ऑन. मागच्या बॉल वरती मोमेंटम शिलोत्तरकडे होतं, या बॉल वरती मोमेंटम पुन्हा खेचून आणलंय बाळाने चरीव संघाकडे. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 52 वरती. बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या त्या 7. झिगझॅग सामना कधी इकडे जातोय, कधी या बाजूला, कधी त्या बाजूला. आता मध्ये पण मोमेंटम बॅटिंग करणार टीम कडे. 4 बॉल 7. स्लोवर वन अटेम्प्ट केलाय. लॉंग ऑन ला फिल्डर येतोय. चेंडूचा खाली. वेल जज कॅच. ओहो, काय घडलंय. इट इज नो बॉल. इट इज नो बॉल. ओव्हर स्टेप आलंय. दॅट्स वाय नो बॉल. या क्षणाला आलेला नो बॉल विजयापासून तुम्हाला लांब नेणार आहे. बाळाला मिळते जीवनदान, ज्याने आल्या बरोबर षटकार ठोकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती पुढे 55 वरती. 55 धावा धावफलकावरती. फ्री टॉन. बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा देखील बनवायचा आहे 4. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 12-29 ची गरज असताना सामना आलाय तो आता. 4 बॉल 4 वरती. नेक टू नेट फाईट. लॉफ केलाय समोर. लॉंग ऑफ ला फील्ड थांबलाय. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करेल. फर्स्ट रन कंप्लीट. अक्षय पानसरेने थांबवले. आता कदाचित या क्षणाला जर विकेट पडली तर सामना शेवटच्या विकेट वरती जाईल. त्यामुळे आता ती रिस्क घेऊन जमणार नाही. 3 बॉल 3 धावांची गरज आहे. दोन्ही बाजूला प्लॅनिंग, रणनीती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इट्स अ पार्ट ऑफ गेम. युक्ती, शक्कल तुम्हाला लढवाव्या लागतात. गोलंदाजांना फलंदाजांना आउट करण्यासाठी, तर फलंदाजांना गोलंदाजांवरती मोठे फटके खेळण्यासाठी. अक्षय पानसरे जेव्हा मैदानाच्या आतमध्ये कोण टिकत नव्हता, उभा राहत नव्हता, तेव्हा चरीवसाठी अक्षय पानसरे उभा होता. तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि विराजला माहिती आहे ही जर विकेट आली तर या मॅच मध्ये आपण पुन्हा कमबॅक करणार आहोत. बॉल शिल्लक आहे 3 बॉल 3 धावांची गरज. बॅकफुटला थांबला. पंच करतो. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. सिंगल पूर्ण होईल. थोडं फंबल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो बॉलला कव्हर करू शकला नाही. 2 चेंडू 2 धावांची गरज. मॅच स्टाईलला सुपर. 2 बॉल 2 धावांची गरज आहे. जर एक धाव बनली, मॅच टाय झाली तर तुम्हाला सुपर ओव्हरचा देखील आनंद घेता येईल. पण बाळा पाहूयात कोणत्या रणनीतीने खेळणार आहे. अटॅक करेल की डिफेन्सिव्ह सिंगल डबल कडे लक्ष देईल तो. विकेट किपर फील्ड सेट करतोय. शेजारी वाढलेले सिली मिड ऑन. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेग. डीप स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. लॉंग ऑन. डीप स्वीपर कव्हर. लॉंग ऑफ. विराज तयार. 2 बॉल 2. टॉप एज. विकेटची संधी. ओहो, कॅच ड्रॉप. ही जर कॅच पकडतात तर मॅच देखील पकडू शकत होते, कारण शेवटच्या बॉल वरती एक धाव बनवणं गरजेचंच होतं. आता 1 बॉल 1. डॉट बॉलला सुपर ओव्हर आणि रन बनली तर विजय चरीवचा. नाराज आहे कारण ज्या क्षणाची वाट बघत होते, बॉल हवेमध्ये होता, झेलची संधी होती, कॅचेस ड्रॉप झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामधून वारंवार चुका झालेल्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस. समालोचक बऱ्याच वेळेला म्हणतात जिंका झेल, पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र इथे या मॅच मध्ये वारंवार फंबल क्षेत्ररक्षकांकडून त्याचा फायदा होतोय चरीवला. 1 बॉल 1 धावेची गरज. शेजारी वाढले तथा स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचे. अंब्रेला फील्ड पोझिशन. पॅनल्टीचा रन्स माग पडलेला आहेत. 1 बॉल 1. फील्ड सेट आहे. विराज तयार होतोय. अक्षय पानसरे स्ट्रायकिंग एंडला. राऊंड द विकेटने गोलंदाज. चरीव विरुद्ध शिलोत्तर. 1 बॉल 1. ओहो हो, फलंदाज बाद होईल आणि हा सामना जाईल तो शेवटच्या अर्थातच सुपर ओव्हर कडे. आलाय डॉट बॉल. आलाय डॉट बॉल. चरीवला सामना जिंकण्याची नामी संधी होती, ती गमावली आहे आणि शिलोत्तरने पुन्हा कमबॅक केलाय. तर आता सुपर ओव्हरला सुरुवात होईल. शिलोत्तर बाहेर जाऊ नका, फिल्डिंग सजवून घ्या. शिलोत्तर फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. पॅनल्टीचे जे 2 रन होते त्यामुळे कुठेतरी आता तो फटका बसला आणि त्यामुळे या सामन्यामध्ये अजून बरंच काही बाकी आहे.
ओपनिंग पेअर पाठवा चरीव, ओपनिंग पेअर पाठवा आणि शिलोतर फिल्डिंग सेट करा. सुपर ओव्हर कडे आपण जातोय. सीझन 8 ची दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2024 ची पहिली मॅच टाय सुपर ओव्हर कडे. सरे विरुद्ध शिलोत्तर. आता पॅव्हलियन मध्ये सुरू असेल चर्चा. ओपनिंग पेअर कोण असेल, तिसरा फलंदाज कोण असेल आणि गोलंदाज कोण असेल. दुसऱ्या बाजूने शिलोत्तरची मीटिंग देखील सुरू आहे. चर्चेला